नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत बंडूची इजार हा धडा व या धड्याचे प्रश्न उत्तर. पाठ दुसरा. बंडूची इजार. पावची गावचा बंडू शांत व कष्टाळू. आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव. सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा. सकाळी लवकर शेतात जायचं, दिवसभराचं काम आटोपून संध्याकाळी गाडाकडे यायचं. घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं, कट्ट्यावर चक्कर मारायची अन जेवणाच्या वेळी पुन्हा घरी यायचं. असा त्याचा दिनक्रम. सावळा रंग, शिडशिडीत अंगकाठी अन नाकासमोर चालणारा बंडू. एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर बंडूनं कुटुंबासाठी नवे कपडे अन स्वतःसाठी इजार शिवली. धोंडू मामाने कपडे शिवले खरे, पण त्यांचा अंदाज जरा चुकला. आता पुढे बघूया. इजार जरा लांब झाली, चांगली 4 बोटं लांब झाली. आता पुन्हा धोंडू मामाकडे जायचं म्हणजे अगं इजार जरा 4 बोटं कमी करून टाकं घालतीस का? अहो सकाळी सकाळी आणि काय जेवण बनवायचं आणि त्याच्या शाळेत जायचंय. मला नाही जमणार. सुबे इजार जरा 4 बोटं कापून टाकं घालतीस का? नाही दादा, मला केवढा अभ्यास पडलाय. आता कॉलेजची वेळ होईल. तू आईला सांग की. आई, आई, इजार जरा 4 बोटं कापून टाकं घालतीस का? ठेव तिकडं तुझी इजार. इथं वरून कापून कापून माझ्या हाताचं तुकडं पडल्यात. आईने इजार एका कानोड्यात फेकली. बंडू हिरमुसला होऊन शेताकडे गेला. सकाळी इजार दुरुस्त करायला पाहिजे होती. बंडूची बायको इजारीचे पाय कापते अन दुमडून टाके घालते. पुढे. आपला भाऊ किती राबतो, कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो. मी दादाचं इतकंही काम करू नये. बंडूची बहीण इजारीचे पाय कापते, दुमडून टाके घालते. उवा खिकसले परावर. केवढा राबतोय पोरगा. बंडूची आई इजारीचे पाय कापते, दुमडून टाके घालते. आपलं काम आपणच केलेलं बरं. बंडू इजारीचे 4 बोटं कापतो व दुमडून टाके घालतो. सगळेजण आश्चर्याने पाहतात. मी इजार 4 बोटं कापली. मी पण. अगं बया, मी पण इजार 4 बोटं कापली. अन मी पण. चौघेही खळखळून हसतात. आता आपण या धड्याचे प्रश्न उत्तर बघूया. प्रश्न 1. चर्चा करून उत्तरे लिहा. बंडूची इजार लांब झाली म्हणून कापून कमी केली. जर इजार आखूड झाली असती तर लांब करण्यासाठी काय करावे लागले असते? शक्य तेवढे सगळे मार्ग सुचवा. तसंच कपडा इजारीच्या पायाला लावायचा, इजारीच्या पायाला म्हणजे जोडवायचा आणि जोडावा लागला असता. इजारीची चड्डी झाली, या चूक कोणाची? इजारीची चड्डी झाली या चूक बंडूच्या बायकोची आहे. बंडूच्या इजारीचे 4 बोटे कापले म्हणजे पाय असणारी इजार सजीव आहे आपण म्हणत नाही, पण बोलताना आपण असेच बोलतो. इजारीसारख्या कितीतरी वस्तूंना वेगवेगळ्या अवयवांची नावे वापरतात. त्यांची नावे सांगा. जशी इजारीचे पाय, शर्टाचे हात आणि बाटलीचे तोंड. प्रश्न क्रमांक 2. खाली वाक्यांमध्ये कंसातील शब्दांपैकी योग्य शब्द वापरून वाक्य पूर्ण करा. त्या वाक्याचा अर्थ लिहा. आता आपल्याला शब्द दिले. कान, नाक, पाय, हात, डोळा, केस, पाठ, पोट, गळा आणि तोंड. चुलीवरच्या तव्याची टिंब काळभोर झाली होती. येथे पाठ हा शब्द टाकायचा. दुसरा. कपाचा कान तुटला होता म्हणून दिलावरने चहा ग्लासात ओतला. टिंबच्या जागी कान हा शब्द टाकून वाक्य पुन्हा लिहायचं. हा नारळ नासका निघणार. नारळाचा टिंब बघून धन्वा म्हणाली. टिंबाच्या जागी डोळा हा शब्द टाकून वाक्य पुन्हा लिहायचं. मुसळधार पाऊस पडल्याने
पडल्यामुळे नदीचे पोट फुगले होते. टिंब टिंब या जागी पोट हे शब्द घालून वाक्य पुन्हा लिहिणे. कितीतरी जर लावला तरी बाटलीचे तोंड उघडेना. टिंब टिंब या ठिकाणी तोंड हा शब्द लिहायचा. चरवीतले दूध गंजात ओतले तर ते गंजाच्या गळ्यापर्यंत आले. टिंब टिंबच्या जागी गळ्या हा शब्द टाकून वाक्य पुन्हा लिहायचे. सुईच्या टिंब टिंब दोरावून धोंडूमामांनी शिलाई मशीन सुरू केली. टिंब टिंबाच्या जागी नाकात. आंब्याच्या कोळीचे टिंब टिंब पांढरे होईपर्यंत गणू कोळी चुकीत राहिला. टिंब टिंबाच्या जागी केस हा शब्द टाकून वाक्य पुन्हा लिहिणे. आपले शेकडो हात पसरून उभे असलेले वडाचे झाड वर्षानुवर्षे सगळ्यांना सावली देते. टिंब टिंबाच्या जागी हात हा शब्द टाकून वाक्य पुन्हा लिहिणे. खोलीतला एकमेव खुर्चीचा पाय मोडला म्हणून मी जमिनीवर बसलो. टिंब टिंबाच्या जागी पाय हा शब्द टाकून वाक्य पुन्हा लिहिणे. याचबरोबर आपला बंडूची इजार हा धडा व या धड्यावर आधारित प्रश्न उत्तर आपण घेतले. धन्यवाद.